आज आपण 12th मधला जो थर्ड चॅप्टर आहे स्ट्रेट लाईन त्याला स्टार्ट करू. या चॅप्टरमध्ये नेमकं काय काय आहे? एक आहे जॉईंट इक्वेशन, सेपरेट इक्वेशन अँड कंडिशन ऑफ स्लोप ऑफ लाईन. जॉईंट इक्वेशन, separate equation, condition of slope of line. Second, angle between two lines. Angle between two lines. Second. Third, yeah, angle between two lines. This is condition of parallel and perpendicular lines. आणि थर्ड आर्टिकल आहे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. त्याच्यामध्ये मग रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स, रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स, angle between them, point of intersection, separate equation, हे सगळे कंडिशन त्याच्यामध्ये आहेत सेपरेट इक्वेशन पर्यंत. पण हे जे बीट आहे हे जरा यावर्षी जे सिलेबस त्यामध्ये थोडंसं डिलीट केलंय, पण ते काय त्याचं कन्फर्म नाही आहे. पुढे आणखीन काय त्यात चेंजेस होऊ शकतात. सध्या आपण बाजूला ठेवू, पण नंतर आपण ते कम्प्लीट करू. हे पहिले दोन आर्टिकल तर आहेत. आता हा चॅप्टर जो आहे तो आपला जो 10th मधला 11th मधला जो चॅप्टर आहे स्ट्रेट लाईन त्याच्याशी रिलेटेड आहे. 11th मधले जेवढे कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या 12th मध्ये लागणार आहेत. त्याकरता आपण काय करू तर हा चॅप्टर आपण थोडक्यात 11th रिवाइज करू. विशेष करून त्याच्यासाठी लागणारे फॉर्म्युले, इक्वेशन्स, कंडिशन्स या सगळ्या गोष्टी आपण रिवाइज करू. त्यामध्ये काय काय आहे 11th मध्ये जे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये पहिला जे पार्ट आहे तो आहे स्लोप ऑफ लाईन. स्लोप ऑफ लाईन फर्स्ट पार्ट. स्लोप म्हणजे काय असतो तर इन्क्लायनेशनचा टँजंट असतो. एखादी लाईन एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनला जे अँगल करते समजा थीटा आहे तर त्याचा टँजंट हा त्याचा स्लोप असतो जे की आपण एमने दाखवतो. आता ही लाईन आहे एल एक्स ॲक्सिस सोबत थीटा अँगल करते तर टॅन थीटा हा त्याचा स्लोप असतो एक एम इक्वल्स टू टॅन थीटा. समजा हीच लाईन दोन वेगळ्या पॉईंटमधून पास होते x1 y1 आणि x2 y2. तर स्लोप काढण्याची दुसरी पण एक मेथड आहे एम इक्वल्स टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 एम स्लोप. त्यानंतर तिसरी एक मेथड आहे स्लोप काढण्याची. समजा एक लाईन आहे एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0 तर त्याचा स्लोप मायनस ए बाय बी
मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशियंट ऑफ वाय, या फॉर्म्युल्याने आपण त्याचा स्लोप काढू शकतो. मायनस ए अपॉन बी, स्लोप ऑफ लाईन. असे 3 प्रकारे आपल्याला स्लोप काढता येतात. जर थिटा माहीत असेल इन्क्लायनेशन, तर त्याचा टँजंट म्हणजे स्लोप असतो. जर पासिंग पॉईंट माहीत असेल x1 y1 x2 y2, तर वाय कोऑर्डिनेटचा डिफरन्स आणि करस्पॉन्डिंग एक्स कोऑर्डिनेटचा डिफरन्स, त्याचा रेशो y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, हा त्याचा स्लोप असतो. आणि दुसरं, जर आपल्याला हे लाईनचं इक्वेशन असेल, हे स्टँडर्ड फॉर्म आहे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन, एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0 मध्ये असतं, तर त्याचा स्लोप असतो मायनस ए अपॉन बी. बेसिक गोष्टी आपण बघू. त्यानंतर टू लाईन्स आर पॅरलल, then their slopes are equal, m1 is equal to m2. लाईन जर पॅरल असेल तर त्याचे स्लोप इक्वल असतात, आणि लाईन जर परपेंडिक्युलर असतील देन प्रोडक्ट ऑफ स्लोप इज -1. लाईन्स आर परपेंडिक्युलर, प्रोडक्ट ऑफ स्लोप इज -1, किंवा याच्यात आपण असं पण करू शकतो, m2 इज इक्वल टू -1 बाय m1, और m1 इज इक्वल टू -1 बाय m2. परपेंडिक्युलर लाईन असतील तर एका लाईनचा स्लोप दुसऱ्या लाईनच्या स्लोपचा निगेटिव्ह रेसिप्रोकल असतो. फॉर एक्झाम्पल, समजा एका लाईनचा स्लोप 2 आहे, तर त्याला परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप असतो -1/2. समजा एका लाईनचा स्लोप 3/2 आहे, परपेंडिक्युलर लाईनचा -2/3. तर हे झालं कंडिशन्स. टू लाईन्स आर पॅरल, then their slopes are equal, two lines are perpendicular, then product of slope is -1. ठीक आहे. आता आपण पुढच्या कंडिशनकडे बोलू, ज्याच्यामध्ये नंतरचा आर्टिकल आहे इक्वेशन ऑफ लाईन. इक्वेशन ऑफ लाईन, पहिल्यांदा इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिस ते y इज इक्वल टू 0. आपल्याला असे इक्वेशन बघायचे जे की एक्स ॲक्सिस, आता हे एक्स ॲक्सिस आहे, 0, हे पॅरलल टू एक्स ॲक्सिस, पॅरलल टू वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसचं इक्वेशन y इज इक्वल टू 0 आहे, वाय ॲक्सिसचं एक्स इज इक्वल टू 0. इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस एक्स इज इक्वल टू 0. तर इक्वेशन म्हणजे काय, स्लोप म्हणजे काय असतं, तर ती लाईन आणि एक्स ॲक्सिस सोबतचं रिलेशन, म्हणजे याला आपण मराठीमध्ये चढ किंवा उतार वगैरे असं म्हणतो स्लोपला. तसं इक्वेशन म्हणजे कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स असते, नुसतं कॅरेक्टरिस्टिक्स नाही, तर ते कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स असते इक्वेशन म्हणजे. या ठिकाणी लक्षात घ्या, इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस y इज इक्वल टू 0, इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस एक्स इज इक्वल टू 0. त्यानंतर इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस y इज इक्वल टू के. एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन y इज इक्वल टू के, आणि इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस ते एक्स इज इक्वल टू के. वाय ॲक्सिसला पॅरलल लाईन, त्याचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू के. एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन y इज इक्वल टू के. मग समजा आता ते बिलो असेल तर के निगेटिव्ह असते, समजा हीच लाईन इथं पॅरलल असेल खाली तर मायनस के येते, किंवा ही जर या साईडला असेल लेफ्ट साईडला तर मायनस के. हे बेसिक इक्वेशन झाले, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस पॅरलल टू एक्स ॲक्सिस पॅरलल टू वाय ॲक्सिस. त्याच्यानंतर आता आपण त्यातले स्टँडर्ड फॉर्म बघू. त्यातलं पहिलं आहे स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, ज्याच्यामध्ये
लाईनचा स्लोप जो आहे तर समजा ही लाईन आहे, हिचं वाय इंटरसेप्ट सी आहे, हे ओरिजिन एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ही लाईन, त्याचा वाय इंटरसेप्ट आहे सी लाईनचा. ती लाईन वाय ॲक्सिसला जिथे कट करते, आता समजा ही लाईन एल, त्याचं स्लोप आहे एम, तर त्याचं इक्वेशन असते वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. एम म्हणजे लाईनचा, ह्या लाईनचा स्लोप आहे एलचा एम, आणि सी म्हणजे वाय इंटरसेप्ट आहे, जे समजा ह्या पॉईंटला कट करते लाईन वाय ॲक्सिसला पी मध्ये कट करते, तर लेंथ ऑफ ओ पी म्हणजेच वाय इंटरसेप्ट असतो सी, आणि जर स्लोप म्हणजे एम, तर हे झालं स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. आता ह्याच्यामध्ये दुसरं एक आहे ज्याला आपण स्लोप पॉईंट फॉर्म म्हणतो, स्लोप पॉईंट फॉर्म. तर त्याचं याचा वापर जास्त आहे, याचं इम्पॉर्टन्स जास्त आहे. तर समजा ही लाईन आहे, ही एका पॉईंटमधून पास होते एक्स मधून, आणि याचा स्लोप आहे एम, इथं एम स्लोप आहे आणि सी वाय इंटरसेप्ट आहे, वाय इंटरसेप्ट. स्लोप पॉईंट फॉर्म मध्ये स्लोप एम आहे, एम स्लोप, आणि एक्स वाय काय तर पासिंग पॉईंट आहे, तर त्याचं इक्वेशन येते जसं आता हे वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी एल आहे, या लाईनचं इक्वेशन, तसं ह्या लाईनचं इक्वेशन, तर लाईन लिहायला समजा, तर त्याचं इक्वेशन वाय मायनस आय वन इज इक्वल टू एम इंटू एक्स मायनस एक्स वन, वाय मायनस आय वन इज इक्वल टू एम इंटू एक्स मायनस एक्स वन, असं इक्वेशन, हे इक्वेशन जे आहे वाय मायनस आय वन इज इक्वल टू एम इंटू एक्स मायनस एक्स वन, तर हे या लाईनचं आहे, ज्याच्यामध्ये एक्स वन हा पासिंग पॉईंट आहे, एम हा त्या लाईनचा स्लोप आहे, हा झाला सेकंड फॉर्म. त्याच्यानंतर आपण आता थर्ड फॉर्म बघू, तो आहे थर्ड टू पॉईंट फॉर्म, टू पॉईंट फॉर्म, ज्याच्यामध्ये ही जी लाईन आहे, समजा लाईन पी क्यू, तर त्याचे हे पासिंग पॉईंट आहेत एक्स वन वाय वन, इथे स्लोपची गरज नाही आहे, एक्स टू वाय टू, एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू, या पॉईंटमधनं ती लाईन पास होते, एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू, याच्यातनं ती लाईन पास होते, तर त्याचं इक्वेशन जे आहे टू पॉईंट फॉर्म म्हणतो आपण त्याला, तर इक्वेशन ऑफ लाईन वाय मायनस वाय वन अपॉन वाय वन मायनस वाय टू इज इक्वल टू एक्स मायनस एक्स वन बाय एक्स वन मायनस एक्स टू, याला आपण टू पॉईंट फॉर्म म्हणतो, दोन्ही पण पासिंग पॉईंट आहेत एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू, असं इक्वेशन आहे, याच्यामध्ये स्लोपची गरज नाही. त्यानंतर चौथा एक फॉर्म आहे, पुढं बरेच आहेत, डबल इंटरसेप्ट फॉर्म, डबल इंटरसेप्ट फॉर्म, त्यामध्ये डबल इंटरसेप्ट फॉर्म कसा असतो, समजा ही लाईन आहे ए बी, तर ती एक्स ॲक्सिसला ए मध्ये कट करते, वाय ॲक्सिसला बी मध्ये, आपल्याला ए बीचं इक्वेशन काढायचं आहे, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, एक्स इंटरसेप्ट ए वाय इंटरसेप्ट बी, तर त्याचं इक्वेशन येतं एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इज इक्वल टू वन, एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इज इक्वल टू वन, त्यात ए म्हणजे एक्स इंटरसेप्ट आहे, एक्स इंटरसेप्ट इज इक्वल टू ए आणि वाय इंटरसेप्ट इज इक्वल टू बी. एक्स इंटरसेप्ट म्हणजे काय, तर ती लाईन एक्स ॲक्सिसला जिथे कट करते तिथनं ओरिजिनपर्यंत डिस्टन्स, जे की स्मॉल आहे. सिमिलरली ती लाईन वाय ॲक्सिसला जिथे कट करते तिथनं ओरिजिनचं डिस्टन्स बी, तर एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इज इक्वल टू वन, याला आपण डबल इंटरसेप्ट फॉर्म असं म्हणतो. पुन्हा बघा पुढचं, नंतर आहे नॉर्मल फॉर्म, नॉर्मल फॉर्म,
नॉर्मल फॉर्म. तर ते इक्वेशन काय आहे? नॉर्मल फॉर्म एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल टू पी. एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल टू पी. आता समजा ही लाईन आहे, लाईन पी क्यू, त्याच्यावरती ओरिजिनपासून परपेंडिक्युलर टाकलं ओ एम. हा जो अँगल आहे तो अल्फा आणि हे डिस्टन्स पी. इन्क्लायनेशन अल्फा आहे आणि लेंथ ऑफ ओ एम इज इक्वल टू पी आहे. अल्फाला काय म्हणतात? इन्क्लायनेशन ऑफ नॉर्मल. इन्क्लायनेशन ऑफ नॉर्मल अल्फा अँगल अल्फा आणि लेंथ ऑफ नॉर्मल पी म्हणजे लेंथ ऑफ नॉर्मल. लेंथ ऑफ नॉर्मल म्हणजेच लेंथ ऑफ ओ एम. हे लेंथ ऑफ ओ एम म्हणजे पी. तर त्या केसमध्ये हे जे इक्वेशन आहे तर ते आहे एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल टू पी. एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल टू पी हे इक्वेशन येत आहे. याला आपण नॉर्मल फॉर्म असं म्हणतो. त्याच्यानंतर आता शेवटचा फॉर्म आहे पॅरामेट्रिक फॉर्म. पॅरामेट्रिक फॉर्म ते कसं आहे एकदा बघा. हे एक लाईन आहे, ज्याच्या इन्क्लायनेशन किंवा पॅरामीटर आपण थीटा म्हणू. थीटा एक पॉईंट पी एक्स वाय क्यू पॉईंट एक्स वन वाय वन आहे. पी पॉईंट आणि हे जे डिस्टन्स आहे समजा ते आर आहे पी क्यू. इथे आपण ही पॅरलल लाईन काढल्यास हे थीटा, ज्याला आपण पॅरामीटर म्हणतो किंवा इन्क्लिनेशन पण म्हणू शकतो. लेंथ ऑफ पी क्यू इज इक्वल टू आर. लेंथ ऑफ पी क्यू इज इक्वल टू आर पी ओ पी क्यू आर. म्हणजे हे अँगल पी क्यू आर इज इक्वल टू थीटा, ज्याला आपण पॅरामीटर म्हणतो. आणि क्यू एक्स आहे पासिंग पॉईंट. हा पासिंग पॉईंट आहे. तर त्याचं इक्वेशन काय आहे? एक्स मायनस एक्स वन बाय कॉस थीटा इज इक्वल टू वाय मायनस वाय वन अपॉन साइन थीटा इज इक्वल टू प्लस और माइनस आर एक्स माइनस एक्स वन अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू वाय मायनस वाय वन अपॉन साइन थीटा इज इक्वल टू प्लस और मायनस आर. असं त्याचं इक्वेशन आहे. तर त्यात आर म्हणजे लोकस पॉईंट आणि गिव्हन पॉईंट मधलं डिस्टन्स आहे. पी आणि क्यू मधलं डिस्टन्स आर आहे. थीटा म्हणजे इन्क्लायनेशन किंवा पॅरामीटर आहे. एक्स वन आणि गिव्हन पॉईंट आहे. जनरली आपण हा जो फॉर्म्युला आहे तो पॉईंट काढण्यासाठी एक्स वन काढण्यासाठी वापरतो. इक्वेशन काढण्यासाठी फार वापर नाही होत. असे टोटल 6 स्टँडर्ड इक्वेशन आहेत. एकदा ते परत मी रिवाइज करतो. 1 to 6 1 2 3 4 5 6. पहिला आहे वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. त्याच्यामध्ये एम स्लोप सी वाय इंटरसेप्ट आहे. दुसरा आहे वाय मायनस वन इज इक्वल टू एम इंटू एक्स मायनस एक्स वन. वाय मायनस वाय वन इक्वल्स टू एम इंटू एक्स मायनस एक्स वन. सेकंड. थर्ड वाय मायनस वाय वन अपॉन वाय एन मायनस वाय टू एक्स मायनस एक्स वन बाय एक्स वन मायनस एक्स टू. याला काय म्हणतात? स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. याला स्लोप पॉईंट फॉर्म. स्लोप पॉईंट फॉर्म सेकंड. थर्ड 2 पॉईंट फॉर्म. 2 पॉईंट फॉर्म थर्ड. आता फोर्थ
फोर्थ इक्वेशन आहे डबल इंटरसेप्ट फॉर्म. x by a plus y by b is equal to 1 double intercept form. x upon a plus y upon b is equal to 1. Fifth है normal form. x cos alpha plus y sin alpha is equal to p. Normal form. Normal form. आणि 6 आहे पॅरामेट्रिक फॉर्म. आत्ताच आपण बघितलं x minus x1 by cos theta is equal to y minus 7 upon sin theta is equal to plus or minus r. याला आपण पॅरामेट्रिक फॉर्म म्हणतो. पॅरामेट्रिक फॉर्म. ह्याच्यामध्ये एम स्लोप आहे, सी वाय इंटरसेप्ट आहे. ह्याच्यामध्ये एम स्लोप आहे, एक्स वाय पासिंग पॉईंट आहे, ज्या पॉईंटमधून ती लाईन पास होते. ह्याच्यामध्ये स्लोप नाहीच आहे, दोन्ही पासिंग पॉईंटच आहेत, दोन्ही पण पासिंग पॉईंटच आहेत. ह्याच्यामध्ये डबल इंटरसेप्ट फॉर्ममध्ये एक्स इंटरसेप्ट ए आहे, वाय इंटरसेप्ट बी आहे. एक्स इंटरसेप्ट ए, वाय इंटरसेप्ट बी इज इक्वल टू 1. याला डबल इंटरसेप्ट फॉर्म म्हणायचं. फोर्थ. त्याच्यानंतर हे आहे नॉर्मल फॉर्म. तर नॉर्मल म्हणजेच परपेंडिक्युलर, तर तिची लेंथ आहे पी आणि नॉर्मलचं इन्क्लायनेशन. परपेंडिक्युलर लाईन एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनला जे अँगल करते ते अल्फा, एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल टू पी. त्याच्यानंतर हे आहे पॅरामेट्रिक फॉर्म. त्यात एक्स वाय पासिंग पॉईंट आहे, आर हे डिस्टन्स आहे गिवन पॉईंट आणि लोकस पॉईंटमधलं डिस्टन्स आहे. तर तो पॉईंट दोन्हीकडे पण असतो, लोकस पॉईंटच्या अलीकडं पलीकडं दोन्हीकडे पण असतो. थिटा म्हणजे परत इन्क्लायनेशन किंवा पॅरामीटर असं पण या ठिकाणी म्हणू शकतो. तर हे स्लोप ऑफ लाईन, इक्वेशन ऑफ लाईन, हे दोन पार्ट आपण या ठिकाणी बघितले. आता ह्याच्यानंतर आहे अँगल बिटवीन टू लाईन्स. अँगल बिटवीन टू लाईन्स, त्यामध्ये समजा ही एक लाईन आहे, दुसरी लाईन आहे L1 L2, त्याचे स्लोप आहेत M1 M2. या दोन लाईनचे स्लोप M1 M2 आहेत याच्यातले, आणि ह्या दोन लाईनमधला अँगल आहे थिटा. M1 M2, M1 and M2 are slope of lines. Slope of lines. Theta is angle between them. Tan theta is equal to mod M1 minus M2 upon 1 plus M1 into M2. Tan theta equals to mod M1 minus M2 upon 1 plus M1 into M2. तर हे त्यातला अँगल आहे. फक्त आता हे ॲक्यूट अँगल काढण्यासाठी आपण वापरतो. मॉड म्हणजे काय, ॲक्यूट अँगल. याच्यामध्ये एक कंडिशन आहे, M1 M2 इज नॉट इक्वल्स टू -1. समजा M1 M2 -1 आलं तर ते परपेंडिक्युलर लाईन असतात. हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे अँगल बिटवीन टू लाईन्सचा, ज्याची आपल्याला नेहमी करता गरज पडते. अँगल बिटवीन टू लाईन्स याला आपण नेहमी करता वापरतो. त्याच्यानंतर आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स फॉर्म्युला. परपेंडिक्युलर डिस्टन्स फॉर्म्युला. तर परपेंडिक्युलर डिस्टन्स अनेक प्रकारचे असतात. जसं की आता हे ओरिजिन आहे, ओरिजिनपासून या लाईनवर परपेंडिक्युलर टाकलं, ही लाईन एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0, या लाईनवर ओरिजिनपासून परपेंडिक्युलर टाकला. तर हे ओ एम, ही लाईन एल. तर लेंथ ऑफ ओ एम जे आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स, लेंथ ऑफ ओ एम, तर त्याचा फॉर्म्युला आहे सी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हे झालं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. समजा ओरिजिन जर नसेल, हे हा पॉईंट, ही लाईन हीच आहे समजा, आणि आपण परपेंडिक्युलर इथून टाकलं PX1 Y1 ह्या पॉईंटपासून परपेंडिक्युलर टाकलं PM,
लाईनचं इक्वेशन सेम होतं. आता ही लाईन आहे एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0. हे लाईनचं इक्वेशन आहे. हे लाईनचं इक्वेशन इथं पण तेच आहे. लाईनचं इक्वेशन सेम आहे एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0 परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर इथं पण पी एम काढायचं. ते ओरिजिन आहे तर लेंथ ऑफ पी एम. तर त्याचं फॉर्म्युला हे पण इम्पॉर्टंट आहे. मॉड ए एक्स वन प्लस बी वाय वन प्लस सी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मॉड ए एक्स वन प्लस बी वाय वन प्लस सी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ह्याच्यात एक्स इज इक्वल टू एक्स वन ठेवायचं, वाय इक्वल्स टू वाय वन ठेवायचं. एक्स वन प्लस बी वाय वन प्लस सी अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. त्याला आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स फॉर्म्युला असं म्हणतो. त्याच्यानंतर दुसरं जे आणखीन एक याच्यामध्ये फॉर्म्युला आहे. समजा हे फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. मॉड एक्स वन प्लस बी वाय वन प्लस सी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 हे लाईनचं इक्वेशन आहे आणि एक्स वन वाय पासून परपेंडिक्युलर टाकलं आहे. तर त्याच्यात दुसरं जे आहे दुसरं पार्ट तर तो काय, समजा ह्या दोन लाईन आहेत, ही एक आहे आणि एक दुसरी लाईन आहेत. ते एकमेकाला पॅरलल आहेत. एक आहे एक्स प्लस बी वाय प्लस सी वन इक्वल्स टू 0. दुसरी आहे एक्स प्लस बी वाय प्लस सी टू इज इक्वल टू 0. हे जे पॅरलल लाईन आहेत त्याच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आता हे पी क्यू, लेंथ ऑफ पी क्यू. तर त्याचा फॉर्म्युला आहे मॉड सी वन मायनस सी टू अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मॉड सी वन मायनस सी टू अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा त्याचा फॉर्म्युला आहे. कॉन्स्टंटचा डिफरन्स आहे डिवायडेड बाय अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ते हे झालं परपेंडिक्युलर डिस्टन्स फॉर्म्युला. त्याच्यानंतर आहे कंडिशन ऑफ कन्सिस्टन्सी. कंडिशन ऑफ कॉन्करन्सी किंवा कन्सिस्टन्सी ही काय आहे. तर समजा ही एक लाईन आहे फर्स्ट, ही सेकंड लाईन आहे आणि थर्ड लाईन आहे एल वन एल टू एल थ्री. याचं इक्वेशन आहे ए वन एक्स प्लस बी वन वाय प्लस सी वन इज इक्वल टू 0. दुसरा आहे ए टू एक्स प्लस बी टू वाय प्लस सी टू इज इक्वल टू 0. आणि थर्ड आहे ए थ्री एक्स प्लस बी थ्री वाय प्लस सी थ्री इज इक्वल टू 0. हे जे लाईन आहेत ते जर कन्सिस्टंट असतील किंवा त्याला कॉन्करंट, कन्सिस्टंट म्हणजे काय किंवा त्याला कॉन्करंट पण म्हणतो आपण, एकाच पॉईंटमध्ये जर इंटरसेक्ट करत असतील तर त्याला आपण कॉन्करंट किंवा कन्सिस्टंट म्हणतो. हे तिन्ही लाईन एल वन एल टू आणि एल थ्रीचा इंटरसेक्शन पॉईंट जर पी असेल तर त्याचं हे लाईनचे इक्वेशन आहेत 1 2 3. तर त्याचा जो डिटरमिनंट आहे हे तो 0 असतो. डिटरमिनंट ए वन बी वन सी वन ए टू बी टू सी टू ए थ्री बी थ्री सी थ्री. हा जो डिटरमिनंट आहे तर तो 0 असतो. ए टू बी टू सी टू हे कोएफिशियंटचं डिटरमिनंट. हा जर 0 आला तर हे तिन्ही लाईन एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात, ज्याला आपण कॉन्करंट म्हणतो किंवा कन्सिस्टंट म्हणतो. समजा आपल्याला हा पॉईंट काढायचा असेल त्या तिन्हीपैकी कुठलेही दोन इक्वेशन सॉल्व्ह करू शकतात सायमल्टेनियसली. हा पॉईंट जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर तिन्हीपैकी कुठलेही दोन इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो. तर याला म्हणतात कंडिशन ऑफ कन्सिस्टन्सी. तर आणखीन एक फक्त पॉईंट आहे तो आपण कंप्लीट करू, म्हणजे मग हे 11th जे इंट्रोडक्शन आहे त्यात आता काही बेसिक पॉईंट पण आहेत ते पण वाटल्यास एकदा मी रिवाईज करतो. आता नंतर आहे पुढचं जे आर्टिकल आहे ते फॅमिली ऑफ लाईन्स. फॅमिली ऑफ लाईन्स आता समजा दोन लाईन आहेत, एक आहे यू इज इक्वल टू 0 आणि दुसरी आहे व्ही इज इक्वल टू 0. तर त्याचं जे इंटरसेक्शन आहे ह्या दोन लाईन्स तर त्याच्यामधून अनेक लाईन पास होतात. ह्याच्यामध्ये ह्या पॉईंटमधून ह्या पी खूप लाईन अशा इकडे इकडे. तर ते जे लाईन आहेत सगळ्या त्याला आपण फॅमिली ऑफ लाईन म्हणतो. यू इज इक्वल टू 0 व्ही इज इक्वल टू 0 ह्या बेसिक लाईन आहेत ज्याला आपण असं म्हणू शकतो ए वन एक्स प्लस बी वन वाय प्लस सी वन इज इक्वल टू 0 हे यू लाईन समजा. आणि व्ही लाईन म्हणजे ए टू एक्स प्लस बी टू वाय प्लस सी टू इज इक्वल टू 0 हे यू आणि व्ही. तर ते फॅमिली ऑफ लाईन जे असते यू प्लस के इज इक्वल टू 0
यू आणि व्हीच्या इंटरसेक्शन मधून ज्या लाईन पास होतात ही कोणाला पण म्हणू शकतो आपण कीची व्हॅल्यू बदलली की लाईन बदलते. यू व्ही तर फिक्स आहेत, हे यू आहे हे व्ही आहे. तर यू प्लस के इज इक्वल टू झिरो इज कॉल्ड एज फॅमिली ऑफ लाईन. फॅमिली ऑफ लाईन्स यू प्लस के इज इक्वल टू झिरो इज कॉल्ड एज फॅमिली ऑफ लाईन्स. तर यू इज इक्वल टू झिरो व्ही इज इक्वल टू झिरो यांच्या इंटरसेक्शनमधून ज्या लाईन पास होतात त्याला आपण फॅमिली ऑफ लाईन म्हणतो. तर इतका सगळं पार्ट 11च्या इंट्रोडक्शनचं आहे ते आपण आता या ठिकाणी बघितलं आहे. त्याच्यानंतर आता काही पुढं डिस्टन्स फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला, सेंट्रॉइड, इन सेंटर असे काही फॉर्म्युले, एरिया ऑफ ट्रायंगल, काही बेसिक फॉर्म्युले ते आपल्याला पूर्वी पण झालेले आहेत. सेक्शन फॉर्म्युला आहे, मिड पॉईंट फॉर्म्युला आहे, ते सगळे एकदा रिवाइज करून मग आपण 11 मधला जो पुढचा जो पार्ट आहे जॉईंट इक्वेशन, सेपरेट इक्वेशन त्याला स्टार्ट करू. ठीक आहे.